आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन व्हरायटीचे एकदम इझी लवकर बनणारे उत्तप्पा, अनियन उत्तप्पा आणि मसाला उत्तप्पा। जसं आम्ही रेस्टॉरंटमध्ये बनवतो बिलकुल तीच पद्धत आहे, तीच बॅटर कन्सिस्टन्सी, तापमान आणि करेक्ट टायमिंग सकट। ब्रेकफास्ट असो किंवा टिफिन, बिलकुल 5 मिनिटात रेडी होणारा हा मस्त ऑप्शन। पूर्ण प्रोसेस बिलकुल क्लिअरली दाखवीन, परफेक्ट मेजरमेंट सकट। त्यामुळे आपला उत्तप्पा दरवेळी बनेल सॉफ्ट पण आणि क्रिस्पी पण। डोस्याचं पीठ याच्यासाठी वापरलं जातं। मसाला डोसाच्या व्हिडिओमध्ये मी हे बॅटर शेअर केलं होतं, पण कमी क्वांटिटीमध्ये परत एकदा दाखवून देतो। इडली राईस किंवा घरी जे पण तांदूळ आपण वापरतो ते 2 कप घ्यायचे आहेत आपल्याला, ज्याचं वजन असेल 400 ग्रॅम। अर्धा कप उडद डाळ किंवा उडद गोटा, ज्याचं वजन आहे 100 ग्रॅम। 2 टेबलस्पून चना डाळ जी आहे 30 ते 35 ग्रॅम। 1 टीस्पून मेथीचे दाणे जे आहेत 5 ग्रॅम। पाणी घालून याला व्यवस्थित धुवायचं आहे आणि पाणी चेंज करायचं आहे 3 वेळा। नंतर फ्रेश पाणी घालून याला झाकून कमीत कमी 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। 5 तासानंतर तांदूळ आणि डाळी व्यवस्थित भिजले आहेत, तुम्ही बघू शकता। हे मिश्रण वाटताना पाणी किती लागेल याचा व्यवस्थित अंदाज तुम्हाला यावा, यासाठी मी इथे अर्धा लिटरची पाण्याची बॉटल घेतलेली। 2 बॅचेसमध्ये आपण याला वाटून घेऊया। ब्लेंडरच्या जारमध्ये मी अर्धी क्वांटिटी घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालत याला मी वाटून घेतोय। सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आहे, नंतर थोडंसं पाणी वाढवायचं आहे। हे बघा, हे बॅटर एकदम स्मूथ आहे, याला काढून घेऊया। याच पद्धतीने मी दुसरी बॅच पण इथे वाटून घेतलेली आहे। मला साधारणपणे 300 ते 350 ml पाणी इथे लागलेलं आहे। हे बघा, हे उरलेलं पाणी 8 ते 9 तास याला व्यवस्थित फर्मेंट करून घ्यायचं आहे। थंडीच्या दिवसामध्ये फर्मेंटेशनसाठी थोडी ऊब राहावी म्हणून आपण भांड्याभोवती कापड गुंडाळू शकतो। 9 तासानंतर हे पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। याच्यामध्ये मी 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे, 2 टीस्पून साखर घालूया। पीठ थोडं घट्ट आहे म्हणून मी 1/4 कप पाणी याच्यामध्ये मी वाढवलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, ही आहे याची परफेक्ट कन्सिस्टन्सी। थोडं मीठ कमी लागत होतं म्हणून मी 1 टीस्पून मीठ याच्यामध्ये वाढवलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण टोटल 2 टीस्पून मीठ घातलेलं आहे। आता हे बॅटर रेडी झालेलं आहे। आता दोन्ही उत्तप्प्यांची तयारी करून घेऊया। अनियन उत्तप्प्यासाठी थोडी जाडसर कापलेली मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, चिरलेली कोथिंबीर आणि कांदे पण असे थोडे जाडसर मोठ्या पीसेसमध्ये कापलेले आहेत, एकदम बारीक नाही कापलेले। मसाला उत्तप्प्यासाठी डोसा भाजी वापरली जाते, तर तीच सगळ्यात आधी बनवून घेऊया। 2 टेबलस्पून पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घातलेले आहेत 1 टीस्पून मोहरीचे दाणे। तडक्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून चना डाळ आणि 1 टीस्पून उडद डाळ, 3 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 2 चिरलेले कांदे। 2 मिनिटं व्यवस्थित कांदे परतून घेऊया आणि नंतर 10 ते 12 कडीलिंबाची पानं, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मीठ, 1/4 टीस्पून हिंग आणि आता घालूया 1/4 कप पाणी। याच्यामुळे कांदे थोडे नरम होतात। आता घालूया याच्यामध्ये 3 मोठ्या साईजचे उकडलेले बटाटे। बटाट्यांना असं थोडं आपण पॅनमध्येच कुस्करून घेऊया। आणखी 2 मिनिटं शिजवून घेऊया, नंतर गॅस बंद करूया। वरती छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे। आता सगळ्यात आधी अनियन उत्तप्पा बनवूया। डोसा किंवा उत्तप्पा बनवण्यासाठी सगळ्यात बेस्ट असतो बिडाचा तवा। खूप दिवसात हा तवा वापरला नव्हता म्हणून सगळ्यात आधी याला व्यवस्थित सीझन करून घेऊया। तवा व्यवस्थित गरम करून घेतला होता, वरती चिरलेला कांदा आणि थोडं मीठ घातलं होतं। 3-4 मिनिटं असा कांदा पूर्ण तव्यावर फिरवल्यानंतर त्याला काढून घेतलं होतं आणि थोडं तेल घातलं होतं वर। टिश्यू पेपरने पूर्ण तव्यावरती तेल पसरून टिपून घेतलं होतं। नंतर थोडं पाणी शिंपडून कापडाने पुसून घेतलं होतं। तवा मध्यम गरम असला पाहिजे। या पिठाच्या रेसिपीपासून मध्यम आकाराचे 6 ते 8 उत्तप्पे होतील। 2 मोठे डाव भरून पीठ मी या मीडियम हॉट तव्यावरती घातलेलं आहे आणि याला थोडंसं पसरून घेतलेलं आहे। खूप जास्त पण पसरवायचं नाही, नाहीतर उत्तप्पे एकदम पातळ बनतील। 1 ते 1.5 मिनिटं तव्यावरती असा वेळ जायचा आहे, जेणेकरून अशी जाळी बनेल। वरचा सरफेस पूर्णपणे घट्ट व्हायच्या आधीच कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे। वर घालूया थोडं तेल, आपण तूप पण वापरू शकतो। आता हीट लो करायची आहे, बिलकुल अलगद हलक्या हाताने कांदा थोडा दाबून घ्यायचा आहे, पण खूप जास्ती प्रेस नाही करायचं आहे। स्लो फ्लेमवर याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। गॅस जर जास्ती फास्ट असेल तर कलर येईल, पण आतनं उत्तप्पा कच्चा राहील। आता याला टर्न करू अशा प्रकारे। साधारणपणे 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर याला असं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि मध्ये असे खाचे करायचे आहेत, जेणेकरून सेंटर पार्ट जो आहे उत्तप्प्याचा तो पण व्यवस्थित शिजेल। कॉर्नर्स पण थोडेसे असे दाबून घेऊया, म्हणजे ते कच्चे राहणार नाहीत। आता याला टर्न करून घेऊया। बघा किती मस्त असा हा खरपूस भाजला गेलेला आहे। मला उत्तप्पा क्रिस्पी आवडतो म्हणून मी आणखीन 2-3 मिनिटं याला असं मंद आचेवर छान ठेवलं होतं। बाहेरून थोडं क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट असं टेक्स्चर मला आवडतं। कांदा जेव्हा तव्यावरती असा थोडा कॅरमलाइज होतो ना, तेव्हा उत्तप्पा आणखीन टेस्टी लागतो। याच पद्धतीने मसाला उत्तप्पा बनवून घेऊया। सेम 2 डाव बॅटर आपण तव्यावरती घालून त्याला पसरून घेतलेलं आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर बटाट्याची भाजी वरती अशी स्प्रेड करून घेतलेली आहे। जेव्हा केव्हा आपण मसाला डोसा बनवतो नाश्त्यासाठी आणि बटाट्याची भाजी वगैरे जेव्हा उरते ना, तर नेक्स्ट डे साठी आपण हा मसाला उत्तप्पा नक्कीच प्लॅन करू शकतो। बिलकुल हलक्या हाताने भाजी अशी ही दाबून घ्यायची आहे आणि वर घालायचं आहे थोडंसं तेल। तुपाचा पण आपण इथे वापर करू शकतो। 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। बस याला आता टर्न करून घेऊया आणि मध्ये सेंटरमध्ये असे 4-5 खाचे मारूया आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर छान शिजवून घेऊया, म्हणजे मधला पार्ट पण व्यवस्थित शिजेल आणि खालनं उत्तप्पा एकदम असा खरपूस भाजला गेला पाहिजे। आता याला टर्न करून घेऊया।
वाव, बघा याचा कलर किती मस्त आलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटते की नाही. याला गरमागरम सांबार आणि चटणी सोबत सर्व करूया. उडुपी स्टाईल सांबार आणि चटणीच्या रेसिपी मी ऑलरेडी देव्स किचन मराठीवरती शेअर केल्या होत्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. उत्तप्पा तोडून आतलं टेक्स्चर दाखवतो. हे बघा आतनं किती स्पॉन्जी झालाय हा. आणि या चटणीसोबत याची जी चव आहे ना, लय भारी. या दोन्हीपैकी तुम्हाला कुठला उत्तप्पा जास्ती आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.